गुड मॉर्निंग मित्रांनो. आता 10:30 वाजलेत आणि आम्ही इथून निसर्गधाम करायला निघतो आहे. निसर्गधाम म्हणजे तिकडे सर्व प्रकारचे पक्षी वगैरे आहेत आणि खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत इथे. खरंच खूप छान आहे. तर आता निसर्गधाम करणार आहोत आणि मग बघूया पुढे. तर चला. आता आलो आम्ही कावेरी निसर्गधामामध्ये. तिकीट काउंटर आहे ते. 2 tickets. 120. 60 रुपये तिकीट आहे इथे एकाचे एंट्रीसाठी. ही आहे याची एंट्री आणि पुढे जाताना एंट्री स्टार्टिंग ब्रिज पासून आहे. खूप छान. सर्व बांबूची झाड आहेत तिथे. हा पूर्ण जो आहे हँगिंग ब्रिज आहे. वाव. नदीवर ही जी कावेरी नदी आहे, ह्या कावेरी नदीवर तुम्ही बघू शकता. खूप छान दृश्य. वाव. आणि या नदीवर हा ब्रिज आहे हँगिंग. खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे. बांबूची झाडं भरपूर आहेत इथे. इथे कॉटेजेस पण आहेत, म्हणजे तुम्ही ते राहू पण शकतात. आणि पूर्ण जंगलामध्ये आहे. मस्त. एवढ्या उन्हामध्ये आता 11:30 वाजले आहेत आणि या उन्हामध्ये सुद्धा इकडे एवढं गार वाटत आहे. आणि स्टार्टिंगला पुढे आल्यावर पहिलेच कावेरी मातेचं मंदिर आहे. आपण पहिले देवीचं दर्शन घेऊया. आतमध्ये आल्यावर लेफ्ट साईडला लहान मुलांसाठी खेळायला आहे. असं गोल गार्डन बनवलं आहे आणि खेळण्यासाठी घसरगुंडी वगैरे सर्व आहेत. पूर्ण बांबूचे झाड आहेत. पूर्ण ह्या पार्कमध्ये बांबूचे झाड आहेत. उंच उंच असे बांबू आहेत सर्व. झाडाला पट्टेरी वाघाचं सुंदर असं चित्र बनवलेलं आहे. कोल आर्ट कोडवा मेल ट्रेडिशनल डान्स असं एक ते त्यांचं जे इथलं ट्रेडिशनल डान्स आहे. लहान मुलांसाठी इकडे ते जंगल सफारी असं आतमध्ये थिएटर टाईप बनवलेलं आहे. म्हणजे इकडे वाघाचे वगैरे असे आवाज. बसण्यासाठी छान बनवले. जे इथले लोकांचे घर असतात बांबूची, त्या पद्धतीचं स्ट्रक्चर बनवलं आहे बसण्यासाठी बेंचेसला. लाईफस्टाईल ऑफ ट्रायबल पीपल इन कोडुगू.
अनमेटेड कोडावा फिमेल ट्रेडिशनल डान्स. कोलाटा गोवडा कम्युनिटी ट्रेडिशनल डान्स. आपण जसं नवरात्रीला दांड्या खेळतो नॉर्मली त्या टाईपचे डान्स आतापर्यंत बघितलेत. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. वॉटरफॉल आहे, बिग बर्ड्स, फोटोज. तर चला मंडळी बघूया आपण. यासाठी 50 रुपये एंट्री फी आहे इकडे आत जाण्यासाठी. तर चला बघूया. निसर्गधाम बर्ड पार्क. इथे फी पर पर्सन 50 रुपये आहे आणि आतमध्ये तुम्ही जर काय पक्ष्यांना फीडिंग वगैरे करणार आहात किंवा फोटो काढणार असाल तर त्याचे वेगळे चार्जेस. इकडे वाव छान, गुफेतून आल्यासारखं काहीतरी नवीन. ह्या पार्कला असं आहे की तुम्ही एंट्री फी आतमध्ये येण्याची दिल्यानंतर प्रत्येक गोष्टीला आतमध्ये पैसे आहेत. वेगवेगळे पक्षी इकडे आल्यावर फक्त पक्ष्यांचेच आवाज येत आहेत. मॅक्याव, हे बघा मॅक्याव. इकडे एक सरड्यासारखा दिसताना एक प्राणी आहे, इगोना म्हणून. हे पक्षी आहे बाबा, भरपूर पक्षी आहेत. सनकोनर. छान वाटलं. पक्षी वगैरे असे येतात, अंगावर बसतात बिंदास. छान एक्सपिरियन्स होता. आता इकडे पुढे आलो आपण. टर्की. टर्की 3 कोंबड्या आहेत या टर्कीवाल्या. ह्याच्यामध्ये हा एकटाच आहे जो जरा जास्त जाड आहे आणि तो सारखा पिसारा फुलून बसला आहे, पण बघायला छान वाटतो. हा एक दुसरा शामरुख. शामरुख. बापरे काय हाईट आहे याची. ऑर्चिड फीडिंग. ऑर्चिड फीडिंग. वा लाल पोपट. हा 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 हा. हा थोडासा रागीट दिसतोय. कॅमेरा जवळ नेला तर तो बाहेर काढायला बघतोय. ते बघा छान. इथे चायनीज गूस, बदक. चायनीज बदक आहेत हे. वाव. बंद कर. गोल्डन फेसंट, सिल्वर फेसंट.
छान आहे, सफेद पंखावाला, डोक्यावर काळा तुरा, छान पक्षी. लोरी किड्स. हे जरा जास्त चतुर आहेत बाबा, हे लांब पडतात. हे बघा, आफ्रिकन ग्रे पॅरोट. हा आफ्रिकेचा ग्रे कलरचा पॅरोट आहे आणि हा आकाराने पण मोठा आहे. याची शेपटी लाल आहे. वाव, कॅमेराजवळ नेला की बाहेर यायला बघते. ही बघा लाल शेपटी याची. हा एक दुसरा. इकडे पण बर्ड फीडिंग आहे, जसं मी आधी तिथे केलं त्या प्रकारे. छान एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. पक्षी सगळ्या अंगावर खेळतात. नाही तर आपण कधी पक्ष्यांच्या जवळ गेलं तरी पण ते येत नाही, पण आता हे सगळ्या अंगावर खेळतात. हे बघा, पाठीवर, मानेवर. खूप छान. ह्याच्यावर एक फोटो काढायचा असा विचार करते. भीती वाटत होती पण तो काहीच करत नाही. एक बार कंधे पे बिठाओ ना इसको, थोड़ा सा इसमें लेना मेरे को. हाँ, ओके. मित्रांनो, आता बर्ड्सचं बघून झालं. आता पुढे डिअर, हरिण बघायला चाललो आहे. मस्त. एवढं भर उन्हामध्ये पण एवढी मोठी मोठी झाडं असल्यामुळे अजिबात गरमी वाटत नाही आहे. असं पण इकडे गरमी नाही आहे, त्यात पण ऊन तेवढं लागत नाही आहे, झाडं भरपूर असल्यामुळे. तर चला पुढे जाऊन हरणं बघूया. डिअर पार्की बघा, हरणं समोरच आहे. हे बघा हरणं. तो ಎಲ್ಲ ತೆಗೆದು ಒಟ್ಟಿಗೆ ಬರಲಿ ಒಂದು ಎಲ್ಲ ನೀವು ಸುಮನ ಸುಮನ मित्रांनो, हरिण बघितलेत मस्त. आता हरिण बघून पुढे कावेरी नदी आहे. नदीजवळ एक राऊंड मारून मग इथून निघतो. पुढे आल्यावर इथे लहान मुलांसाठी ॲडव्हेंचरल आहे थोडं, म्हणजे झोका वगैरे, आणि त्याच्यातून असं जाण्यासाठी असे छोटे छोटे ब्रिज बनवलेत लहान मुलांसाठी. कावेरी नदीला आता उन्हाळा आल्यामुळे पाणी नाही आहे तेवढं, पण असं नॉर्मल पाणी आहे. मस्त एकदम गारवा. पूर्ण सर्व बाजूनी झाडं आणि मध्ये नदीचं पात्र आहे छोटंसं. खरंच छान. हा, इकडे आल्यावर असं वाटतं की संध्याकाळ झाली आहे. म्हणजे एवढं सर्व बाजूंनी झाडं.
खरंच खूप मस्त आणि एनी खूप पोसेस शांत व्हिडिओ वाटतंय. व्हिडिओ पूर्ण गर्द झाडी, पूर्ण झाडी, वरतून सूर्यप्रकाशही व्यवस्थित येत नाही असं थोड्या रखेंगे बाद डालेंगे सगळं आहे. छान नदीचं वहां से पात्र बुला ले घूंगी इनको बघा. ब्रो फोटो फोटो व्हिडिओ मधले ना ग्रुप आलाय मोठा मोठा मस्त झालं एकमेकांना पाण्यात ढकलणं. मस्त, खूप छान, खूप सुंदर दृश्य आहे. खूप मोठे मोठे वारुळ आहेत इकडे बघा. जवळजवळ आपल्या हाईटपेक्षा मोठे, म्हणजे 6 फुटाच्या वर, 6.5 ते 7 फुटाचं वारुळ आहे. असे बरेच वारुळ मी येताना बघितले रस्त्यामध्ये. तर मित्रांनो, आता रिव्हर साईड पण बघून झालं आपलं आणि आता आम्ही इथून निघतोय. हा जो झुलता पूल आहे रेलिंगवाला, त्याच्यावर आता रिटर्न निघालो आहे आणि खाली बोटिंग चालू झाली आहे. मी मगाशी आलो तेव्हा बंद होतं, मला वाटलं कदाचित नाही आहे, पण बोटिंग चालू झाली आहे. छान आहे सावलीमध्ये नदीच्या पाण्यात, कावेरी नदीच्या. पण आता गर्दी पण वाढली आहे आणि वेळ भरपूर झाला आहे, त्यामुळे आता आम्ही निघतोय. मित्रांनो, इथून निसर्गधामच्या मेन गेटमधून बाहेर निघाल्यावर इथे ह्यांचं इकडे शॉपिंग सेंटर आहे. इथे कपडे, ड्रायफ्रूट्स सर्व काही इकडे मिळतं. मसाल्याचे पदार्थ, सर्व गोष्टी इकडे मिळतात. खाण्याचे पदार्थ. भैया देखो 10 रुपये आइटम, अंदर में क्या लेते 10 देखो ना. लो बघा, 10-10 रुपयापासून इकडे आहेत आयटम. 100-100 रुपये टी शर्ट्स, शॉर्ट्स सर्व आहे इकडे. आणि रेस्टॉरंट आहे. सव्वा वाजला आहे, म्हणजे आता इकडेच थोडंफार काहीतरी खाऊन पेटपूजा करून पुढे निघावा.
मित्रांनो थोडी शॉपिंग करून झाली आणि आता जवळपास 1:45 झाले आहेत. म्हणलं आता इथून जेवणच निघूया. तर आम्ही साऊथ इंडियन थाली घेतली आता इकडे जेवायला. साऊथ इंडियन जरा माझी फेवरेट आहे त्यामुळे. तर जेवून इथून निघूया पुढे जायला. तर मित्रांनो जेवून वगैरे आता आम्ही फायनली निघालो आहे. तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी भटकंती विथ विनयला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.